बघताय. मान्य आहे का तुम्हाला? कुणाला मान्य आहे? हात वर करा सगळे. मीडियावाले मित्रांना माझी विनंती आहे, ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत. जरा हात थोडा वेळ वर धरा. ते आमच्यामध्ये भांडणं लावू पाहतायत. ते म्हणजे 346 जातीचा एकटाच नेता कसा? अरे बाबांनो, आमच्या सगळ्यांचं ठरलंय. आमचा नेता एकच आहे, माननीय छगन भुजबळ. कुणाची काय अडचण आहे का? मित्रांनो, माधव हा फॉर्म्युला आपण मागे बघितला होता राजकारणामध्ये. माधव म्हणजे कृष्ण, आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे. सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही. सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही. आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही. कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो, आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय. बाण त्यांच्या हातामध्ये आहे. बाण त्यांच्या हातामध्ये आहे. आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत, कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत. तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत. त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच आपलं गणित जुळू शकतं. आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं. काय पिल्लू सोडलं? की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे. धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, तुमचा पाठिंबा आहे. आणि तुमचा बाप तिकडे बसलाय, तो तिकडे विरोध करायला लावतोय. हे कळत नाही का रे धनगरांना? धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे? घोडे लावण्याच्या तयारीत धनगर आहे आता. तुम्ही त्या नादाला लागू नका. धनगरांना दोन भूमिकेत जावं लागणार आहे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं हे धनगरांच्यासाठी प्राथमिकता आहे. आम्ही लढाई लढू, रस्त्यावरची लढू, न्यायालयातली लढू, सरकार बरोबरची लढू. धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे. परंतु 346 जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे. म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल. मी म्हणतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे? जरा जोरात आवाज येऊ द्या. म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल. अख्ख्या भटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. लढायचं कसं?